बघा विद्यार्थी मित्रांनो, बघा 23 नोव्हेंबर 2025 ला झालेला पेपर 1 टेट पेपर 1 चा डी सेट आपण या ठिकाणी सोडवणार आहे. त्याच्यामधले पहिले 4 क्वेश्चन जे आहेत ते आपल्याला आलेखाचे दिलेले आहेत ते सोडून त्यानंतर जे राहिलेले जे 26 प्रश्न आहेत ते 26 प्रश्न या ठिकाणी आपण घेणार आहोत. त्यामधला पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे की 8207 हे सर्व अंक वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या 5 अंकी व लहानात लहान 5 अंकी संख्येतील फरक किती, अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे. आता तर आपल्याला अंक दिलेले आहेत 8, 2, 0 आणि 7. या 4 अंकापासून 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे. कधीही लक्षात ठेवायचं 4 अंकापासून 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करताना काय करत असतात तर जो अंक सर्वात मोठा असतो जिथं या ठिकाणी आपल्याला 8 दिले हा अंक 2 वेळेस वापरायचा. म्हणजे संख्या तयार होणारी कोणती असणार आहे तर 88. त्यानंतर इथं 7 वापरायचे, त्यानंतर इथं 2 वापरायचे आणि इथं 0. म्हणजे आपल्याला मोठ्यात मोठी संख्या मिळणार आहे 88,720. त्यानंतर जे आपल्याला याच 4 अंकापासून लहानात लहान संख्या तयार करायची. लहानात लहान संख्या तयार करताना चढता क्रम घेत असतात. चढत्या क्रमामध्ये पहिला क्रमांक येणार आहे 0चा, परंतु 0 जर आपण घेतला तर ती संख्या 5 अंकी होणार नाही, म्हणून त्यापेक्षा जरा मोठा अंक जो आहे तो घेणार आहोत म्हणजे 2. आता हा 2 घेतल्याच्या नंतर 0 2 वेळेस घ्यायचा आहे. जसं की इथे या वेळेस आपण 8 मोठे होते ते 2 वेळेस घेतले होते, तसे 0 2 वेळेस घ्यायचा. 0 2 वेळेस घेतल्याच्या नंतर संख्या तयार होणार आहे 200 आणि त्यानंतर घ्यायचे 7 आणि त्यानंतर घ्यायचे 8. म्हणजे इथं तयार होईल 20,078. आता या दोन्ही मधला फरक विचारलेला आहे. फरक म्हटलं की नेहमी काय करायची वजाबाकी करायची. मग इथं काय करणार आहोत आपण 0 मधून 8 गेले 2, इथं इथं उसना घेतला होता. 11 मधून 7 गेले 4, इथं उसना दिला होता. 6 मधून 0 गेला 6, 8 मधून 0 गेले 8 आणि 8 मधून 2 गेले 6. आपलं उत्तर असणार आहे 68,642. आपल्या पर्यायामध्ये कुठं दिसतंय का 68,642? 68,642 पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न, या ठिकाणी दुसरा प्रश्न आपल्याला दिलेला होता की नमिताने गृहोद्योगासाठी दशादशे 7.102 दराने बँकेकडून 1.5 लाख रुपयांचे कर्ज 8 वर्षासाठी घेतले, तर त्या मुदतीनंतर कर्जफेडीसाठी एकूण किती रक्कम तिने बँकेला परत करावी असं आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे दशादशे जी दिलेलं आहे, दशादशे हे आपल्याला दिलेलं आहे 7.102, त्याला आपण 7.5 सुद्धा लिहित असतो. म्हणजे एका वर्षाला तुम्ही वापरता जे पैसे वापरता त्या पैशाची आपल्याला किती व्याज द्यायचं आहे 7.5% व्याज द्यायचं आहे. बरं, हे व्याज किती दिवसासाठी द्यायचं तर 8 वर्षासाठी द्यायचं. किती वर्षासाठी 8 वर्षासाठी. मग 7.5 गुणिले 8 याचा जर आपण गुणाकार केला तर तो गुणाकार येतो 7 8 पंचे 40, 4 7 8 56 आणि 4 60. एका स्थानांतर पॉईंट म्हणजे 60 या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे 60%. म्हणजे व्याज जे आहे ते व्याज आपलं 60% आहे. व्याज 60%. म्हणजे आपण सांगितलेलं आहे की जे व्याज आहे ते 60% लागणारा मुद्दल 100%, म्हणजे टोटल रक्कम आपल्याला किती जमा करायची आहे तर 160% करायची. किती करायचे 160%. त्याच्यातून मुद्दल जी आहे ती मुद्दल म्हणजे 100%, ती दिलेली आपल्याला 1.5 लाख, ती जशाच तशी लिहिणार आहोत आपण. आणि आता जी आपण रास जमा करणार आहोत ती रास आहे 160%. आता 100% म्हणजे 1.5 लाख, तर 160% म्हणजे काय. या ठिकाणी जर बारकाईने निरीक्षण केलं तर 100 चे 150 कसे आहेत 1.5 पट आहे, तर ही 3 शून्य सोडून द्या. तसे याची 1.5 पट जर घेतले आपण तर ते येतात 240 आणि 3 शून्य सोबत लावून द्यायचे. म्हणजे आपल्याला माहित होईल की नमिताने 8 वर्षानंतर त्या बँकेला 2,40,000 रुपये पूर्ण रक्कम भरावी लागेल. आपल्या ऑप्शन मध्ये 2,40,000 रुपये कुठे दिसतात का तर इथं 2,40,000 रुपये, 24,000 रुपये, 90,000 रुपये आणि 9 लाख रुपये या ठिकाणी दिसत आहेत 2,40,000 रुपये. म्हणजे हे आपलं उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आपल्याला विचारलेला होता. त्यानंतरच्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेलं आहे की एका परीक्षेत आराध्याला मराठीत 30 पैकी 24 गुण मिळाले, गणितात 50 पैकी 38 गुण मिळाले, विज्ञानात 75 पैकी 63 गुण व हिंदीत 90 पैकी 63 गुण मिळाले, तर तिला कोणत्या विषयात शेकडा गुण मिळाले किंवा शेकडा अधिक गुण मिळाले असा आपल्याला प्रश्न विचारलेला होता. तर सर्वप्रथम आपण बघणार आहोत की सगळ्या विषयाचे जे पर्सेंटेज आहे, शेकडा विचारलेले आपण पर्सेंटेज काढणार आहोत. तर या ठिकाणी आपल्याला पहिले दिलेलं आहे मराठीत. तर मराठीत तिला किती मार्क मिळालेले आहेत तर मराठीत तिला मिळालेले आहेत 24. किती पैकी तर 30 पैकी. याला जर संक्षिप्त केलं तर संक्षिप्त केल्याच्या नंतर याचं रूप मिळतं आपल्याला 4/5, कारण 6 न भाग जातो. 4/5 याला जर पर्सेंटेज मध्ये रूपांतरित केलं तर ते येते 80%.
येते 80%. काय करायचं असतं तर काहीच नाही, याला गुणिले 100 द्या. नसालच जमत तर या 5 ला 100 करण्यासाठी जेव्हा संख्येने गुणले त्या संख्येने याला गुणा. जे दोन्हीचं उत्तर इथं छेदस्थानी 100 येतं, इथं 80 येतं म्हणून 80. ओके. त्यानंतर आपल्याला सांगितलेलं आहे गणितात. आता गणितात किती मार्क्स मिळालेले आहेत तिला, तर गणितात मिळालेले 38 मार्क्स. कितीपैकी, तर 50 पैकी. मी आताशी सांगितलं काय करायचं, छेदस्थानच्या संख्येला 100 करायचं. आता याला 100 करण्यासाठी 2 न गुणावं लागेल, याला 2 न गुणलं याला पण 2 न गुणायचंय. म्हणजे काय होईल, तर 38 गुणिला 2 आणि इथे होईल 50 गुणिला 2. त्या दोघांचा जर गुणाकार केला आपण तर तो 38 दोन्ही. आता 40 दोन्ही 80 आणि त्याच्यातून 4 कमी करा म्हणजे 76. आणि इथं 50 दोन्ही 100. म्हणजे पर्सेंटेज नुसार जर काढलं आपण तर ते येते 76%. त्यानंतर आपल्याला दिलेलं आहे विज्ञानात. विज्ञानात किती मिळालेले आहेत, विज्ञानात तिला मिळालेले आहेत 75 पैकी 63. 63 गुण मिळाले, कितीपैकी, 75 पैकी. 75 विज्ञानात 75 पैकी 63 गुण असं सांगितलेलं आहे. याचं पर्सेंटेज काढायचं. याचं पर्सेंटेज काढण्यासाठी सोपा पर्याय सांगतो. आता 75 ला 100 करणे, 75 ला 100 करण्यासाठी आपण पाहतो या 75 चे 3 तुकडे करा, एक तुकडा याच्यात मिळवा. तसे याचे 3 तुकडे करा, एक तुकडा त्याच्यात मिळवा. 75 चे 3 तुकडे केले 25 25 25, तर 25 जर मिळवले तर 100 व्हायले. तर मग 63 चे 3 तुकडे केले 21 21 21, 21 जर याच्यात मिळवले तर ते होतील 84. म्हणजे इथं होईल 84 आणि इथं होईल 100. म्हणजेच काय, तर 84%. ही सोपी पद्धत. त्यानंतर आपल्याला इथे दिलेलं आहे की हिंदीत 90 पैकी 63. हिंदीत किती मिळालेले आहेत, तर हिंदीत मिळालेले आहेत 63. किती पैकी हो, तर 90 पैकी. सॉरी, किती पैकी, तर 90 पैकी. बरोबर आहे. मग 90 पैकी जर आपल्याला मिळालेले असतील तर याचं पर्सेंटेज तेच करायचं परत. काय, तर याच्यात 100 करण्यासाठी या 9चा 10वा भाग म्हणजे 9 मिळवायचे, सॉरी 10 मिळवायचे, 9वा भाग, याचा पण 9वा भाग याच्यात मिळवायचा. आता आपल्याला माहित आहे 63 कसे आहेत, तर 7 9 63, म्हणजे याच्यात 7 मिळवले, याच्यात 10 मिळवले, तर हे होतील 70. हे होतील 70% आणि हे होईल 100. याचं उत्तर आहे 70%. बरं, आता बघा बरं, याच्यात सगळ्यात जास्त गुण कोणात दिसतात, तर सगळ्यात जास्त गुण आपल्याला दिसतात विज्ञानामध्ये. किती आहेत, तर 84%. किती आहेत, 84%. मग 84% जर म्हटलं तर या ठिकाणी आपण विज्ञान हे आपलं उत्तर असणार आहे. बरोबर आहे. पुढील प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, सोनालीने 50 डझन केळी 60 रुपये डझन दराने खरेदी केली व 550 शेकडा या दराने विकल्यास किती रुपये नफा किंवा तोटा होईल, असं आपल्याला विचारलेलं आहे. तर किती डझन, 50 डझन. एका डझन मध्ये किती केळी येतात, तर 12 केळी आली. काय होतील, 12 गुणिले 50, 12 पंचे 60 आणि हा 0, किती झाले, 600. म्हणजे किती, तर 600 केळी सोनालीकडे आहे. बर, आता काय म्हणते, 50 रुपये डझन, सॉरी 50 डझन 60 रुपयाने किंवा 60 रुपयाने 50 डझन, 60 रुपयाने 50 डझन, 50 डझन 60 रुपयाने खरेदी केली तर तिची गुंतवणूक होईल 5 31 आणि 2 शून्य म्हणजे 3000 रुपये. ही काय असणार आहे, त्या सोनालीची गुंतवणूक असणार. बरं, त्यानंतर आपल्याला काय सांगितलेलं आहे की ती ज्यावेळेस ते केळं विकते त्यावेळेस 550 रुपये शेकडा या दराने विकते. म्हणजे 100 केळं ती किती रुपयाला विकते, तर 550 रुपयाला विकते. किती रुपयाला विकते, 550 रुपयाला विकते. 550 रुपयाला 100 केळं विकते. बरं, मग आता तिच्याकडे टोटल केळं किती आहे, टोटल केळी आहेत तिच्याकडे 600. तर 600 केळी विकण्यासाठी तिला किती रुपये किंवा 600 केळी विकल्याच्या नंतर तिला किती रुपये मिळतील असं आपल्याला विचारलं. काय झालेलं आहे, या संख्येची ही संख्या 6 पट आहे, इथल्या संख्येची ही संख्या 6 पट असणार आहे. इथल्या संख्येची 6 पट जर केली तर 550 गुणिले 6 ते येतात 3300 रुपये. 3300. सोनालीने ज्यावेळेस केळी खरेदी केली होती त्यावेळेस गुंतवणूक किती होती तिची, तर 3000 रुपये. तिने विक्री केली केळीली, ती केळी विक्री केल्याच्या नंतर तिच्याकडे किती रुपये आलेले आहेत, तर 3300 रुपये. म्हणजे तिची गुंतवणूक कमी आणि इन्कम किंवा तिला मिळणारी रक्कम जास्त आहे. कितीने जास्त आहे, तर 3300 मधून 3000 गेली. 3300 मधून जर आपण 3000 वजा केली तर आपल्याला मिळणारं उत्तर जे आहे ते आहे 300. आता हा कसा असणार आहे, तर नफा जास्त येत आहे तर नफा असणार आहे. मग नफा बघा बरं, याच्यामध्ये 300 रुपये नफा, तर हे लिहिला पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आपल्याला असा विचारलेला होता,
त्यानंतरचा पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यास संगत कोणाच्या किती जोड्या मिळतील. या ठिकाणी हा जो आहे हा आपल्याला क्वेश्चन क्रमांक होता परीक्षेचा, त्याच्यामुळे इथे आलेला आहे तो प्रिंट होऊन, तो सोडून द्या. तर पहा, दोन समांतर रेषा म्हणते, अशा प्रकारच्या दोन रेषा घेऊ. समजा ही एक रेषा आहे आणि ही एक रेषा, ह्या दोन रेषा एकमेकीला समांतर आहेत असं आपल्याला सांगितलं, आणि ही त्यांची छेदिका. दोन समांतर रेषेला एका छेदिकेने छेदले असता रेषांच्या एकाच अंगास तयार होणाऱ्या कोणांना संगत कोन असे म्हणत असतात. तर या ठिकाणी बघा, पहिली रेषा आहे, या पहिल्या रेषेच्या वरच्या अंगास तयार होणारा कोन आणि या रेषेच्या वरच्या अंगास तयार होणारा कोन हा झाला संगत कोन. जोडी विचारली म्हणून ही झाली एक. त्याच्यानंतर इथली आणि इथली ही झाल्या दोन, ही आणि ही तीन, परत ही आणि ही चार, अशा टोटल चार जोड्या तयार होतात. संगत कोणाच्या किती जोड्या? चार. आपल्या ऑप्शन मध्ये कुठे चार दिसत आहेत का? ऑप्शन क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे चार, म्हणून आपलं उत्तर असणार आहे चार. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला होता की ओ केंद्र असलेल्या वर्तुळातील 16 सेमी लांबीची जीवा PQ ही वर्तुळ केंद्रापासून 6 सेमी अंतरावर असल्यास त्या वर्तुळाची त्रिज्या किती, असा प्रश्न विचारलेला होता. या ठिकाणी आपण वर्तुळ घेऊ. हे एक वर्तुळ आहे, या वर्तुळात म्हणते एक जीवा आहे, ही जीवा घेऊ. किती आहे? तर ही जीवा 16 आहे, तिचं नाव PQ, बरोबर आहे. आणि वर्तुळाचा केंद्रक जो आहे हा केंद्रक O आहे, इथे केंद्रक घेऊ आणि हा O आहे असं दर्शवू. या केंद्रकापासून ही जीवा 6 सेमी इतकी अंतरावर आहे. लक्षात ठेवायचं, वर्तुळ केंद्रातून जीवेवर ज्यावेळेस लंब टाकतात त्यावेळेस तो लंब जीवेला दुभागत असतो, म्हणजे समान दोन तुकड्यात त्याचे विभाजन करतात. टोटल जीवा 16 होती, त्याच्यातून दोन तुकडे म्हणल्याच्या नंतर ही 8 होईल, ही 8 होईल, बरोबर आहे. आता काय करू, हा P बिंदू आणि O बिंदू जोडून देऊ. P आणि O जोडल्याच्या नंतर या ठिकाणी हा 90 अंशाचा होईल कोन आणि हा होईल त्रिकोण पायथागोरस, किंवा हा त्रिकोण काटकोन होईल. काटकोन त्रिकोणात पायथागोरस लागत असतो, म्हणून आपण इथं कर्ण वर्ग म्हणजे PO काढायचा आहे, त्रिज्या काढायची आहे, मग इथं होईल कर्ण वर्ग. कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग, पाया वर्ग अधिक उंची वर्ग. बर, पाया वर्ग अधिक उंची वर्ग, पाया किती दिले हो? 8चा वर्ग अधिक उंची 6चा वर्ग. 8चा वर्ग 64, 6चा वर्ग 36, दोन्हीची बेरीज 100. हे काय? तर हे आहे कर्ण वर्ग. पाहिजेत का आपल्याला? तर पाहिजेत कर्ण. कर्ण बरोबर याचं वर्गमूळ 10. आपल्याला कोणतं एकक दिलेलं आहे का? हो, तर दिलेलं आहे कोणतं? सेमी. म्हणजे ती त्रिज्या OP ही जी आहे त्रिज्या आहे, आणि ती किती आहे? ती आहे 10 सेमी. आपल्या ऑप्शन मध्ये कुठं दिसतं का 10? 8, 14, 10, 16, इथे 10 दिसते, म्हणून आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न आपल्याला असा दिलेला आहे, वर्गमुळात 800 मायनस 175 गुणिला वर्गमुळात 0.58 अधिक 0.06 गुणिला वर्गमुळात 1024, आणि हा भागिलेचा भाग होता, वर्गमुळात 100 गुणिला 256, आणि ते मी अशा प्रकारे लिहून ठेवलेलं आहे. त्याला सोडवायचं. त्याला सोडवताना या दोघांची वजाबाकी करा. या दोघांची 800 मधून 175 गेले, ते राहिले 625, आणि 625 कसे राहतील? तर 625 राहिले तर वर्गमुळात, कसे राहिले तर वर्गमुळात राहिले, 625 हे राहिले तर वर्गमुळात. बर, गुणिला या दोघांची बेरीज ती होईल 0.64 गुणिला याचं वर्गमूळ घ्या 32, छदस्थानी 100चं वर्गमूळ 10 गुणिला 256चं वर्गमूळ 16. आता याला सोडून घेऊ. याला सोडवलं तर काय होईल? 625चं वर्गमूळ 25 गुणिला 0.64चं वर्गमूळ होत असतं 0.8 गुणिला हे 32 जशास तसे, छदस्थानी हे 10 आणि हे 16 जशास तसे. या ठिकाणी काटाकाटी करू. 16 1 16, 16 दोन्ही 32, 5 दोन्ही 10, 5 5 25, हे 2 आणि हे 2 कटले, राहिलं काय? तर 5 गुणिला 0.8, आणि याचा गुणाकार येत असतो 4.
याचा गुणाकार येतो 4. आपल्या पर्यायात 4 कुठे दिसतात का? हो, पर्याय क्रमांक 1 हे आपला 4. त्यानंतरचा प्रश्न, त्यानंतर आपल्याला असं विचारलेलं आहे, 5 ताटे व 10 वाट्या यांची किंमत 1000 रुपये आहे. 2 ताटे व 8 वाट्यांची किंमत 560 रुपये आहे. तर एका ताटाच्या किमतीत किती वाट्या मिळतील असं आपल्याला विचारलं. ताटाची किंमत काढू, मग पाहू. तर ताटाला ताटच मानू, 5 ताट, ओके, आणि 10 वाट्या, 10 वाट्या याची किंमत किती आहे? 10,000. त्यानंतर दुसऱ्यांदा जेव्हा विकत घेतो तेव्हा काय दिलेलं आहे? 2 ताटे व 8 वाट्या. 2 ताटे आणि 8 वाट्या याची किंमत आहे 560. बर, आपल्याला काय करायचं आहे? या ठिकाणी हे 2 चलाचे रेषीय समीकरण मिळतात. या दोघांमध्ये कोणाचा तरी एकाचा सहगुणक सारखा करायचा. सहगुणक सारखा करायचा जर असेल तर या ठिकाणी आपण 5 आणि 2 याचा सहगुणक सारखा करू. या कारण याला जर यानं गुणलं, याला जर गुणलं तर ते सारखं होतं. मग याला आपण 2 न गुणू. 2 न जर गुणलं तर 5 दोन्ही 10, 10 ताट होतील, अधिक 10 दोन्ही 20, 20 वाट्या होतील, बरोबर. याला जर 2 न गुणलं तर 2000. काय तर याला 5 न गुणा, काय होईल? 5 दोन्ही 10 ताट, अधिक याला 5 न गुणलं तर 5 40 वाट्या, आणि याला जर 5 न गुणलं तर ते झाले 2500 आणि ते झाले 300, 2800. आता काय करायची? याची करायची वजाबाकी. वजाबाकी जर घेतली तर हे कटा राहिली, तर या ठिकाणी हे वजा झाले, हे वजा झाले, हे तर राहिले वजा 20 वाट्या, बरोबर, वजा 800. आपल्याला धन पाहिजेत म्हणून हे दोन्ही कटले, राहिलं वाटी बरोबर 800 छदस्थानी 20. हे कटलं, हे कटलं, हे कटलं, हे कटलं, म्हणजे एका वाटीची किंमत किती आली? 40 रुपये. किती आली? 40. आता एका वाटीची किंमत जर 40 रुपये असेल तर ताटाची किंमत, आता इथं बघूत ना, इथं जर बघितलं आपण तर एका वाटीची किंमत 40 रुपये, तर 10 वाट्याची किंमत हो 400 रुपये. आता 400 काढून टाकले याच्यातून तर काय राहिलं? 5 ताट. आता 5 ताटाची किंमत किती होईल? 5 ताटाची किंमत व्हायली 600. 5 ताटाची किंमत 600, तर मग एका ताटाची किंमत किती? तर ताट बरोबर 600 छदस्थानी 5, म्हणजे एका ताटाची किंमत आली 120. 120 रुपयाचं ताट आहे आणि वाटी 40 रुपयाची. आता आपल्याला विचारलेल्या एका ताटाच्या किमतीत किती वाट्या येतील? तर काय होईल? याच्या छेदस्थानी जातील 40 आणि याचं उत्तर आलं 3. आपल्या ऑप्शन मध्ये कुठं 3 दिसतं का? 47, 5, 2 इथे दिलेला 3. त्यानंतरचा प्रश्न, त्यानंतर आपल्याला विचारलेलं आहे 72 आणि 96 यांचे सामायिक विभाजक किती आहे? 72 आणि 96. काय करा? अशा प्रकारचा प्रश्न सोडवताना सर्वप्रथम पाहायचं दिलेल्या संख्या कोणत्या येतात? तर 72 आणि दुसरी 96. या दोघांचा मसावी काढा. या दोघांचा मसावी आला 24. बरं, 24 ला कोण भाग जातो? किंवा 24 चे सामायिक विभाजक किंवा विभाजक किती आहेत? 1, 2, 3, 4, 6, 8, 12 आणि 24 स्वतः, बरोबर आहे. तर किती व्हायले? तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. आपल्या पर्यायात कुठं 8 आहेत का? तर आहे. तर इथे दिलेले आहे 72 आणि 96 यांचे सामायिक विभाजक किती आहेत? तर ते टोटल आहे तर 8. अशा प्रकारचा हा क्वेश्चन सोडवायचा. त्यानंतर पुढचा प्रश्न, पुढचा प्रश्न आपला सांगतोय की एक भिंत बांधण्यासाठी दररोज 8 मजदूर लावल्यास 5 दिवस लागतात. मजदूरांची संख्या या ठिकाणी आपल्याला मजदूरांची संख्या त्यांनी बदललेली आहे, ती अपूर्णांकात दिलेली आहे. मजदूरांची संख्या 504 केलेली आहे त्यांनी. मजदूरांची संख्या 504 इथे लिहितो, 504. तर भिंत बांधण्यासाठी पूर्वीपेक्षा किती कमी दिवस लागतील? या ठिकाणी काय झालेलं आहे? तर मजदूर वाढलेले आहेत. मजदूर काय झालेले आहेत? वाढलेले. किती वाढले? तर त्या ठिकाणी जर पर्सेंटेज काढलं तर 5 म्हणजे 1 आणि 4 याचं जर पर्सेंटेज काढलं तर 25% ने वाढ झाली. 25% ने काय झालेली आहे? वाढ. जर समजा मजदूरांची संख्या वाढत असेल तर दिवसांची संख्या कमी होत असते. किती न कमी होते? तर 25 वाढल्याच्या नंतर 20 न कमी व्हायला पाहिजे. 25 वाढले तर 20 न
कमी. आता 5 दिवसाचे 20% जर काढले तर 1 दिवस होत असतो. किती दिवस होत असतो? 1 दिवस. आणि आपल्याला या ठिकाणी विचारलेला प्रश्न आहे, तर किती कमी दिवस लागतील? आणि आपलं उत्तर आलेलं आहे 1 दिवस. आपल्या पर्यायात कुठे 1 दिसतो का? हो. तर 1 लाच 1 दिलेलं आहे, म्हणून आपलं उत्तर आहे 1. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आपल्याला असं विचारलेला आहे की आपल्याला म्हणतोय एका संख्येची 3 पट आणि 6 यांची बेरीज 15च्या चौपटी इतकी आहे, तर त्या संख्येची निमपट किती? काही नाही, ती संख्या जी आहे ती संख्या आपण काही घ्या, आपण ती संख्या क्वेश्चन मार्क्स देऊ. ती संख्या क्वेश्चन मार्क्स. एका संख्येची 3 पट, 3 पट म्हणल्याच्या नंतर याला 3 न गुणा, 3 गुणिले क्वेश्चन मार्क्स म्हणजे 3 क्वेश्चन मार्क्स. आणि याच्यात जर 6 मिळवले तर ते म्हणते 15ची चौपट. 15ची चौपट म्हणजे 4 गुणिला 15. बरोबर आहे. याला सोडवलं तर काय होईल? 3 क्वेश्चन मार्क्स अधिक 6 बरोबर 15 चौक 60. हे इकडे जर गेले तर काय होईल? 3 क्वेश्चन मार्क्स बरोबर हे धन आहे तिकडे ऋण होतील 54. म्हणजे क्वेश्चन मार्क्स बरोबर काय होईल? तर 54 छेदस्थानी 3 आणि क्वेश्चन मार्क्स बरोबर होईल 18. काय होईल? 18. आणि आपण तो क्वेश्चन मार्क्स कशाबद्दल घेतला होता? तो क्वेश्चन मार्क्स घेतला होता आपण त्या संख्येबद्दल. कशाबद्दल? तर त्या संख्येबद्दल, एका संख्येबद्दल. म्हणजे ती संख्या कोणती असणार आहे? 18. तर पर्यायात आपल्याला पहा 18. परंतु आपल्याला 18 न विचारता त्याने विचारलेली निमपट म्हणजे 18ची निमपट किती असणार आहे? तर 9. असे फसवे प्रश्न असतात आणि या प्रश्नाकडे लक्ष द्यायचं आहे. नाही तर आपण 18ला क्लिक करू, निघून जाऊ, पण उत्तर चुकेल. आपलं उत्तर आहे खरं 9. त्यानंतरचा प्रश्न आपल्याला विचारलेला होता त्यांनी, 5.25 किमी लांबीच्या रस्त्याला डांबरीकरण करायचे आहे. त्यापैकी 9.5 हेक्टोमीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण पूर्वी झाले, तर अजून किती मीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण बाकी आहे? या ठिकाणी हेक्टोमीटर, आता आपण जे परिमाण पाहत असतो त्या परिमाणामध्ये आपल्याला डेसिमीटर, हेक्टोमीटर वगैरे दिलेलं असतं. बरोबर आहे. तर या ठिकाणी हेक्टोमीटर दिलेलं आहे. लक्षात ठेवायचं, हेक्टोमीटर म्हणजे 1 हेक्टोमीटर. 1 हेक्टोमीटर म्हणजे 100 मीटर. किती मीटर? 100 मीटर. तर किती झालेलं आहे म्हणते ते? तर त्या 9.5 हेक्टोमीटर झालेलं आहे म्हणते. किती? 9.5. मग काय होईल? 9.5 गुणिला 100 इज इक्वल 950 मीटर. 950 मीटर. म्हणजे पहिले डांबरीकरण किती झालेलं आहे? तर पहिले डांबरीकरण झालेलं आहे आपलं 950 मीटर. टोटल रस्ता किती आहे? तर टोटल रस्ता आहे 5.25. किती आहे? 5.25. मग 5.25 म्हणजे 5250. याच्यामधून काय करायचं? 950 वजा करायचे. 950 जर वजा केले तर काय होईल? ते उत्तर येईल आपलं 4300. किती येईल? 4300 मीटर. आणि 4300 मीटर कुठे दिसतंय का तुम्हाला? तर 4300 मीटर दिसतं पर्याय क्रमांक 3 मध्ये. पर्याय क्रमांक 3 मध्ये. पुढचा प्रश्न, सकाळी 7:45 वाजता सुरू झालेला क्रिकेटचा सामना त्याच दिवशी दुपारी 2:30 वाजता संपला, तर सामना किती वेळ चालू होता? असं आपल्याला विचारलेलं आहे. किती वाजता चालू झालेला आहे? 7:45. 7:45 म्हणजे किती हो? तर 7:45 मिनिट. 7:45 मिनिट. त्याच दिवशी दुपारी किती वाजता म्हणते? 2:30 वाजता. 2:30 म्हणजे 2:30 मिनिट. 2:30 मिनिट. आता या ठिकाणी आपल्याला वेळ विचारलेला आहे. वेळ विचारताना सर्वप्रथम काय करायचं? पाहायचं की हे 12 करा आधी. 12 करण्यासाठी इथं 4 आणि ते 15 4.25 तास हे झालं. आणि इथं 12च्या किती पुढे आहे? तर 2:30. 12च्या किती पुढे आहे? तर 2:30. बरोबर आहे. 2:30 म्हणजे 30. 2:30. 2:30. मग काय होईल? हे 45 होतील आणि हे 6 होतील. 6:45 म्हणजे 6 तास 45 मिनिट म्हणजे किती? 6.25 तास. 6.25 तास कुठे दिलेले आहे का? 6.25 तास हे इथं दिले. पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला ते विचारतं की 36,060 मण्यापासून प्रत्येकी 12 मण्याची एक माळ याप्रमाणे माळ तयार केल्यास जास्तीत जास्त किती माळा तयार होतील? बरोबर आहे. किती आहे? 36,060. 36,060 यापासून 12 मण्याची एक माळ म्हणजे भागिले 12 किती माळा तयार होतील? आता प्रत्येक जण काय करतं? यांना भाग देतं. 12 1 12, 12 3 36. बरोबर आहे. हा 0 इथं, 12 5 60. उत्तर येतं 305. परंतु हे उत्तर चुकीचं आहे.
उत्तर चुकीचं आहे. कारण आपण लहानपणी भागाकार शिकताना माहित आहे आपल्याला, अशा जर गणित आले तर काय करत असतात, तर सरळ सरळ आपलं उत्तर येणार आहे 3005. जर तुम्हाला वाटत असेल आपलं उत्तर खरं आहे की खोटं आहे, तर याला गुणिले 5 करून पहा, उत्तर आपलं गुणिले 12 करून पहा, उत्तर तेच येतं 36,060. म्हणून आपलं उत्तर असणार आहे 3005 माळी. 3005 माळी. पर्यायात कुठे दिसतं का, तर हो इथे दिसतं 3005. त्यानंतरचा प्रश्न आपल्याला विचारलेला होता, एका पुस्तकाची पाने वाचली तेव्हा 56 पाने वाचायची शिल्लक राहील. या ठिकाणचा जो अपूर्णांक आहे तो अपूर्णांक अशा प्रकारचा दिलेला आहे 5/7. 5/7. एका पुस्तकाची 5/7 पाने वाचली तेव्हा 56 पाने वाचायची शिल्लक राहिली तर त्या पुस्तकात एकूण किती पाने असतील असं आपल्याला विचारलेलं आहे. आणि हे पाहिजे दिलेलं आहे 5/7. तो ज्यावेळेस आपण ते प्रिंट करत असतो त्यावेळेस ते तिथं न येता इथं आलेलं आहे 5/7. आता मला सांगा 7/7 म्हणजे काय हो, तर 7/7 म्हणजे 1 म्हणजे अख्खा पुस्तक. मग त्याच्यापैकी किती भाग वाचायचा राहिला, तर इथं बघितलं तर 7 आहे, इथं बघितलं 5 आहे, म्हणजे 2 भाग राहिलेले आहे. बरं, 2 भाग शिल्लक राहिलेले वाचायचे आणि पानामध्ये किती राहिलेले 56 पानं. म्हणजे याचा अर्थ काय, तर 2 हे 56 आहेत, 2 हे 56 आहे. पुस्तकाचा अख्खा भाग हा 7 आहे, मग इथं 7. मग 2 जर 56 असायला येतं तर 7 काय असायला येतं, तर 1 म्हणजे 28, तर 7. 28 गुणिला 7 घेऊ इथं, 28 गुणिला 7, 7 8 56, 5 7 2 14 आणि 5 19, 196. त्याचं उत्तर 196. 196 कुठे दिसतंय का, 196, 302, 130, 140, इथं 196 हा असणार आहे आपला पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, त्यानंतरचा प्रश्न आपल्याला विचारते की 4.5 मीटर कापडापासून 2 शर्ट शिवले जातात, तर 15 शर्ट शिवण्यासाठी किती कापड लागेल. एका शर्ट साठी किती लागायले, तर आपल्याला सांगितलेलं आहे की 2 शर्ट साठी 4.5 मीटर लागायले. 2 शर्ट साठी 4.5, तर एका शर्ट साठी हो, तर एका शर्ट साठी लागायले इकडले 2 आणि इकडले 25, म्हणजे 2.25 मीटर. किती, 2.25 मीटर. मग किती शर्ट शिवायचे आपल्याला, 15 शर्ट शिवायचे. तर मग काय करू, 15 गुणिला 2.25, 2.25. 15चा पाडा म्हणा, 15 5 75, हातचे आले 7, 15 2 30 7 37, हातचे आले 3, 15 2 30 3 33 आणि 2 स्थानांतर पॉईंट, म्हणजे 33.75 मीटर कापड लागेल. याच्यात कुठे दिसतं का, हो 33.75 मीटर. पर्याय क्रमांक 3. अशा प्रकारचा आपल्याला क्वेश्चन दिलेला होता, त्याचं उत्तर 33.75 होतं. पुढचा प्रश्न, ओ केंद्र असलेले वर्तुळ कोण ADB च्या बाजूला बिंदू A व B मध्ये स्पर्श करते. जर माप कोण किंवा अँगल दिलेला आहे ADB बरोबर 68 डिग्री असेल तर माप कोण AOB बरोबर किती, आणि याची आकृती जी दिलेली होती ती आकृती अशा प्रकारची होती. या ठिकाणी अशा प्रकारची एक रेषा दिलेली होती, इथून एक अशी रेषा दिलेली होती, ए आणि बी म्हणते. इथं ए आहे, इथं बी आहे, इथं ओ आहे, हे जोडलेलं आहे, हे पण जोडलेलं आहे, आणि या ठिकाणी आपल्याला कोणता कोण डी दिलेला आहे, डी, आणि हा दिलेला आहे 68, विचारलेला आहे हा कोण. लक्षात ठेवा, ज्यावेळेस एखाद्या वर्तुळाला त्याची स्पर्शिका त्याला स्पर्श करून जात असते, स्पर्शिका आणि छेदिका ज्या ठिकाणी छेदतात त्या ठिकाणी 90 अंशाचा कोन तयार होत असतो. इथेही 90 अंशाचा, इथेही 90 अंशाचा. आणि हा काय, तर हा आहे चौकोन. चौकोनाच्या चारही कोणाच्या मापाची बेरीज असते 360, त्याच्यामधून हे 2 90 आहेत आणि हा 68 आहे. म्हणजे काय होईल, तर इथं होईल 90 + 90 + 68 बरोबर आहे. याची जर बेरीज केली तर ही व्हायली 180, 180 आणि हे 60, 240 आणि हे 48, 248. मग हे काय करायचं, 360 मधून वजा करायचे. 360 मधून जर वजा केले तर हे 12 आणि ते 100, 112 अंश. 112 अंशाचं कुठे उत्तर दिसतं का आपल्याला, 180 112, हो पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला होता,
काही मजदुरांची 10 दिवसांची मजदुरी 19,200 मिळते. मजदुरांची संख्या 3 ने कमी केली तर 5 दिवसाची मजुरी 6,000 रुपये होत असल्यास प्रत्येक मजदुराची एका दिवसाची मजुरी किती, असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. किती म्हणते हो, काहीतरी मजदूर आहेत, माहित नाही आपल्याला किती येतात, ते आपण एक्स किंवा क्वेश्चन मार्क्स बरं. त्यांची किती, तर 10 दिवसाची म्हणते. किती व्हायली, तर 19,200 रुपये मजुरी व्हायली. बरं, 3 मजदूर कमी केले म्हणते, याच्यातून 3 मजदूर कमी करा. तेव्हा त्यांची 5 दिवसाची मजुरी किती आहे म्हणते, तर 6,000 रुपये. किती आहे म्हणते, 6,000 रुपये 5 दिवसाची. माहित नाही आपल्याला किती मजदूर कमी झाले, किती मजदूर जास्त झाले, तर 5 दिवसाची 6,000. मला एक म्हणायचं आहे, जे काही मजदूर होतील पहिले त्याच्यातून 3 जर कमी केले आणि त्यांचे जर 5 दिवसाची मजुरी 6,000 रुपये होत असेल तर 10 दिवसाची मजुरी किती व्हायला पाहिजे, तो तर 10 दिवसाची मजुरी व्हायला पाहिजे 12,000 रुपये. किती व्हायला पाहिजे, 12,000 रुपये. मग 10 दिवसाची मजुरी जर काढली आपण तर ती 12,000 व्हायली, 12,000. आता मला सांगा, पहिली मजदुरी किती होती 10 दिवसाची, 19,200. आताची किती आहे, 12,000. बरोबर आहे. म्हणजे किती कमी झाली, तर कमी झाली 7,200. ही 7,200 कोणामुळे कमी झाली, तर या तिघांमुळे. हे तिघ किती दिवस कामावर नाहीत, तर 10 दिवस. किती दिवस नाहीत, 10 दिवस. मग 10 दिवस नाही म्हणजे 3 10 30, 30 मजदूर व्हायले. तर मग हा शून्य कटला, हे 3 1 3, 3 2 6, राहिला 1 झाले 12, 3 चौक 12 आणि हा 0, 240 रुपये. म्हणजे आपल्याला माहित झालं की एका मजदुराची एका दिवसाची जी मजुरी आहे ती आहे 240 रुपये. 240 कुठे दिसत आहेत का, हो, पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी 240 आहे. त्यानंतरचा प्रश्न आपल्याला विचारलेला होता त्यांनी की 5 कुटुंबांनी अनुक्रमे 45 किलोग्राम, 60 किलोग्राम, 50 किलोग्राम, 24 किलोग्राम आणि 31 किलोग्राम याप्रमाणे तांदूळ जमवले. ते सर्व तांदूळ 5 समान पिशव्यात भरायचे असल्यास प्रत्येक पिशवीत किती तांदूळ भरावे, असं आपल्याला विचारलेलं आहे. काही नाही, सरासरीचं गणित आहे. या ठिकाणी पहिल्या कुटुंबाने किती, तर 45 म्हणते. पहिल्या कुटुंबाने किती, 45. बरोबर आहे. पहिल्या कुटुंबाचे 45 किलोग्राम. बरं, दुसऱ्या कुटुंबाचे 60 किलोग्राम, तिसऱ्या कुटुंबाचे 24 किलोग्राम, चौथ्या कुटुंबाचे 31 आणि पाचव्या कुटुंबाचे 45, 60, 50 राहिले का, 50. अशा प्रकारचे तांदूळ दिलेले आहेत आणि या 5 कुटुंबाची आपल्याला बेरीज. आता बेरीज घेऊ. या दोघांची बेरीज केली 110 आली. 110 आणि हे 40 घ्या, 150 आणि हे 5 आणि हे 5 किती, 160. 160 आणि हे 20, 180. 180 आणि हे 30, 210. टोटल झाले तर 210 किलोग्राम. 210 किलोग्राम. किती कुटुंब आहेत, तर 5 कुटुंब आहेत. 5 पिशव्या तयार होतील. 5 पिशव्या जर घेतल्या तर 5 1 5, 5 चौक 20, राहिले 1 झाले 10, 5 2 10. एका पिशवीत किती बसायला पाहिजे, ते 42 किलोग्राम माल बसायला पाहिजे. तेव्हा त्या समान पिशव्या होतील. 42 आपल्याला कुठे दिसतं का, हो, तर पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे. त्यानंतरचा जो प्रश्न आहे